ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या म्हणण्यासाठी देवाचे वचन प्रेषितांची कृत्ये ह्याचा 12वा अध्याय 5 ते 7 ही वचने. प्रेषितांची कृत्ये 12वा अध्याय 5 ते 7 ही वचने. ह्याप्रमाणे पेत्र तुरुंगात पहाऱ्यात होता, परंतु त्याच्याकरिता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चाललेली होती. हेरोद त्याला बाहेर आणणार होता. त्या रात्री 2 बेड्या घातलेला असा पेत्र 2 शिपायांमध्ये निजला होता आणि पहारेकरी दरवाजा पुढे तुरुंगाचा पहारा करीत होते. तेव्हा पहा, प्रभूचा दूत त्याच्याजवळ उभा राहिला आणि खोलीत उजेड चकाकला. त्याने पेत्राच्या कुशीवर थापटून त्याला जागे करून म्हटले, लवकर उठ. तेव्हा त्याच्या हातातील साखळदंड गळून पडले. देवबाप ह्या वाचलेल्या वचनाद्वारे आम्हाला आशीर्वाद देव. ख्रिस्तातील माझ्या प्रियांनो, प्रभू येशूच्या अतिश्रेष्ठ नावात सलाम. प्रेषितांची कृत्ये 12वा अध्याय 5 ते 7 या परिच्छेदामध्ये वचन 5 अतिशय महत्वाचं आहे. त्यात मुख्य बाब आहे की प्रभूची मंडळी एकाग्रताने देवाजवळ प्रार्थना करत होती. परमेश्वराने पेत्राला बंदिशाळेतून सोडवावे म्हणून मंडळी अतिशय महत्वाची भूमिका घेऊन कार्य करीत होती. पेत्राची सुटका होणे प्रभूच्या राज्याच्या कार्यासाठी महत्वपूर्ण होती, कारण शत्रू एका बाजूला टपून बसलेला होता. ख्रिस्ताच्या मंडळीचा विस्तार होऊ नये, तर मंडळी लयास जावी आणि प्रभूच्या दासांनी देवराज्याचं कार्य करू नये. प्रेषितांची कृत्ये 12वा अध्याय यामध्ये सांगितलेलं आहे की हाच हेरोद राजा मंडळीतील लोकांवर हात टाकत होता आणि त्यांचा छळ करत होता. त्याने योहानाच्या भावाला म्हणजे याकोबाला तलवारीने मारलेलं होतं. त्याचा परिणाम म्हणजे यहुदी लोक अतिशय आनंदित झालेले होते आणि हेरोद राजा हे सर्व पाहून यहुद्यांना अधिक खुश करता येईल याच्या प्रयत्नामध्ये होता. होय प्रियांनो, राजा
यहुदियांना खुश करण्याच्या प्रयत्नांमध्ये होता, परंतु आम्हाला आमच्या स्वर्गीय पित्याला खुश करायचं आहे. तेव्हा आपण आपल्या पित्याला कसे खुश करू शकतो? खुश करण्याचा मार्ग म्हणजे आम्ही, म्हणजेच मंडळीने विश्वासाने, ओझ्याने, अश्रुपूर्ण नेत्रांनी आध्यात्मिकरित्या जे बंदिवासामध्ये आहेत त्यांना मुक्त करणं. मंडळीने देवाजवळ एकाग्रतेने प्रार्थना करण्याची गरज आहे. ही चावी परमेश्वराने आम्हाला दिलेली आहे. हा एक उपाय, हे एक शस्त्र प्रभूने आम्हाला दिलेलं आहे. दुसरा मुद्दा या ठिकाणी आहे की आमचा परमेश्वर विश्वासाने आणि एकाग्रतेने केलेली प्रार्थना ऐकतो. आमचा परमेश्वर प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे. होय प्रियानो, मंडळीच्या प्रार्थनेने परमेश्वराने पेत्राला तुरुंगातून बाहेर काढले होते आणि पेत्राचा उपयोग त्याच्या राज्याच्या वाढीसाठी परमेश्वराने प्रचंड रीतीने करून घेतलेला. प्रियानो, आपण ख्रिस्ताची मंडळी या नात्याने अशा प्रकारे जे बंदिवासात आहेत त्यांच्यासाठी एकाग्रतेने प्रार्थना करण्याची, ओझ घेण्याची आम्हाला गरज आहे. प्रभू आपणास सहाय्य करो. आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, जे तुझे सेवक आज प्रेषित पेत्राप्रमाणे बंदिवासात आहेत, अडचणीत आहेत, त्यांना तुझ्या राज्याच्या वाढीकरिता, तुझ्या सेवेकरिता तू मुक्त करून सोडवावे आणि त्यांचा उपयोग तुझ्या गौरवासाठी व्हावा, ही आमची प्रार्थना आहे. प्रभो, ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणारा याच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.